नमस्कार काव्यरसिको, मनमोहक मराठी मालवणी कवितांमध्ये मी मनमोहन रोगे आपलं स्वागत करतो। मित्रांनो, आपल्या धर्मात अनेक सण आहेत। त्यातील प्रमुख सण म्हटले तर गणपती, दिवाळी, दसरा। पण आठवणीने वेध लागतात किंवा वाट पाहतो असे दोनच सण, म्हणजे एक गणपती आणि दुसरा दिवाळी। ग्रहणाचे जसे वेध लागतात, वेध लागणं म्हणजे वाट पाहणे किंवा सतत त्याची तयारी सुरू करणे, तसे दिवाळीचे वेध लागतात। दिवाळीला काही दिवस बाकी असले की घरातल्या सगळ्या घटकांचे कशी कशी कामं असतात, बाकी काय काय करायचं असतं। आता अर्थातच आज ऑनलाईन मार्केट झालं आहे। आता फराळसुद्धा खूप घरात बनतच नाही किंवा कपडेसुद्धा ऑनलाईन मागवले जातात, प्रत्येक गोष्ट। त्यामुळे थोडासा बदल झाला आहे काळानुसार। पण पूर्वी म्हणजे अगदी 10 वर्षापूर्वीपर्यंतसुद्धा, 10-20 वर्षापूर्वीपर्यंतसुद्धा हे घरात दिवाळीचे खूप म्हणजे प्रत्येकाचे एक काम असायचं आणि चिंता असायची, हे कधी होणार, दिवाळी आज तोंडावर आली असं। तर ते हे दिवाळीचे वेध दिवाळीच्या या कवितेत मांडण्याचा प्रयत्न केला आहे। तर आपण आता कविता ऐकूया। वेध दिवाळीचे। गणपती गेले पित्र गेली, गणपती गेले पित्र गेली, देवी गेल्या झाला दसरा। गणपती गेले पित्र गेली, देवी गेल्या झाला दसरा। वेध लागल्या दिवाळीचे आता, झाडलोट करू आवरू पसारा। छोटी मोठी माणसे सारी लागतात आपापल्या कामाला, छोटी मोठी माणसे सारी लागतात आपापल्या कामाला। प्रत्येकाचे असते काम वेगळे, तरी मदत करती एक दुसऱ्याला। कपडे फटाके कंदिलाची उत्सुकता असते मुलांना, कपडे फटाके कंदिलाची उत्सुकता असते मुलांना। साफसफाई खरेदी फराळ याची काळजी महिलांना। रोज नवी रांगोळी आकर्षक दारात, रोज नवी रांगोळी आकर्षक दिसावी आपल्या दारात छान। रोज नवी रांगोळी आकर्षक दिसावी आपल्या दारात छान। या आग्रहापायी मुली धुंडाळती रांगोळीची पुस्तकाची पाननपान, रांगोळी पुस्तकाची पाननपान। आता पुस्तकं कमी झालीत गेल्या 5-6 वर्षात आणि ऑनलाईन ते अँड्रॉइड मोबाईलवर सगळं ते बघतात। रोज नवी रांगोळी आकर्षक दिसावी आपल्या दारात छान। या आग्रहापायी मुली धुंडाळती रांगोळी पुस्तकांची पाननपान। कधी पडते सुट्टी आणि जातो एकदाचे फिरायला, कधी पडते सुट्टी आणि जातो एकदाचे फिरायला, असे होते शाळा कॉलेजच्या एक जात विद्यार्थी वर्गाला। लगबग वाढते साऱ्यांचीच, लगबग वाढते साऱ्यांचीच जसजशी दिवाळी समीप येते, लगबग वाढते साऱ्यांचीच जसजशी दिवाळी समीप येते। घराघरात सुवास दरवळतो, फराळ बनवण्याची घाई होते। सण उत्सव असती जरी कैक, सण उत्सव असती जरी कैक, मौज आगळी असते दिवाळीची। सण उत्सव असती जरी कैक, मौज आगळी असते दिवाळीची। म्हणून ज्याला त्याला वाटते, म्हणून ज्याला त्याला वाटते जीवनी असावी दिवाळी रोजची, म्हणून ज्याला त्याला वाटते जीवनी असावी दिवाळी रोजची। मित्रांनो, ही कविता कशी वाटली तुम्हाला? ही कविता ऐकताना काही दिवसापूर्वीचे, काही वर्षापूर्वी तुमचे दिवस आठवले का? तुमची अशी लगबग व्हायची का? कविता आवडली तर लाईक करा, कमेंट करा, आपल्या मित्रमंडळींना आपताना कविता शेअर करा। आणि चॅनलला कोण नवीन असेल किंवा जुन्याचं कोणाचं राहिलं असेल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा। या चॅनलवर या आधीच्या 300हून जास्त कविता आहेत। वेळ मिळेल, सवड मिळेल तशी नक्की ऐका। आता परत आपण दिवाळीत एक दिवाळीची कविता सादर करू। धन्यवाद।